डोंगरगण तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील खुनाच्या स्थानिक गुन्हा शाखेकडून उकल. खून करणारे वडील व भाऊ राहुरी येथून जेरबंद. वांबोरी ते डोंगरगण गावाच्या शिवारात डोंगरगण घाटात डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीत दरीत गट नंबर 474 तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे एक अनोळखी मयत पुरुषाचे प्रेत वय अंदाजे 35 ते 40 वर्ष यास कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाकरता जीवे ठार मारून प्रेत गोणीमध्ये बांधून दरीत टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वर शेषराव तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेत सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस तत्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलेले आहे. सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्यातील अनोळखी मयताची ओळख पटविणे कामी व आरोपी निष्पन्न करणे कामी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत अडाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये मयताच्या वर्णनाचा कोणी इसम मिसिंग आहे का याबाबत माहिती घेतली. पथकास टाकळीमेळा तालुका राहुरी येथील एक इसम मिसिंग असून त्याच्या नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केली नसल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे पथकाने टाकळीमेळा या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन शिवाजी शंकर कावणे, योगेश शिवाजी कावणे यांना ताब्यात घेतले. ताब्यातील इसमांकडे सखोल व बारकाईने विचारपूस करता योगेश शिवाजी कावणे यांनी त्यांचा मयत भाऊ किरण शिवाजी कावणे हा नेहमी दारू पिऊन आईवडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. तसेच मयताचा खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावणे कामी वापरलेली स्विफ्ट कार नंबर MH46 X7460 ही तपासकामी जप्त करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी MIDC पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशन करत आहे.